महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने मोठेगावकर यांची 2 दिवसापूर्वी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामुळं लातूर शहरामध्ये जी एक शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जात होतं ती केवळ ह्या हरामखोरामुळे नाही ओळखलं जात होतं, कारण की लातूर शहरामध्ये अनेक मराठी शाळा इथं आहेत। त्या मराठी शाळेमुळं लातूर पॅटर्न तयार झालेला आहे। का अंडे फेकले काय आज अंडे फेकण्याचं कारण म्हणजे की 2014 मध्ये इन्कम टॅक्सची धाड पडली होती ह्या हरामखोरावर। त्याच्यामुळं त्यांच्यावर त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या आयकर विभागाच्या गाडीवर अंडेफेक आंदोलन केले होते। त्यांनी आंदोलन म्हणजे अंडे फेकले होते। यामुळं आज महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने आम्ही क्लासेसवर अंडे फेकून आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। काय नेमकं आंदोलन आहे, काय मागणी? गेल्या 8 दिवसापासून जी नीट भरती परीक्षा फुटी संदर्भात जे काही आरोपी आहेत त्याच्यात लातूरचे हे मोठेगावकर आणि कुलकर्णी यांच्यामुळं 22 लाख विद्यार्थ्याचं भारतातल्या नुकसान झालेलं आहे। अनेक गावातून महाराष्ट्रातून लोक विद्यार्थी इथं लातूरला शिक्षणासाठी येतात, पण अशा हरामखोरामुळं लातूर पॅटर्नचा नाव गालबोट लागले आहेत। पण हे एखादी शिक्षक म्हणजे लातूर पॅटर्न नव्हे, लातूरच्या इथल्या संस्था विविध शाळा यांच्यामुळं लातूर पॅटर्न घडलेला आहे। तर अशा हरामखोरावर कडक ते कडक कारवाई व्हावी आणि यांची संपत्ती जप्त करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले।